Hello students, welcome to my channel Equilibrium Science Hub. We are going to see another previous year question on MST CET. बघा आता क्वेश्चन MST CET 2020 मध्ये आलेला आहे. सॉलिड स्टेट वरचा क्वेश्चन आहे. व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ व्हॉइड स्पेस? मीन्स आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? पर्सेंटेज ऑफ व्हॉइड स्पेस इन BCC टाइप ऑफ युनिट सेल. एक BCC टाइप ऑफ युनिट सेल आहे. BCC मीन्स बॉडी सेंटर्ड क्यूबिक. बघा आता BCC म्हणजे असेल बॉडी सेंटर्ड क्यूबिक. आता बॉडी सेंटर्ड क्यूबिक स्ट्रक्चर आहे युनिट सेलचा आणि त्यामध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे व्हॉइड स्पेस. बघा आता व्हॉइड स्पेस मीन्स काय होते पहिले ते बघून घेऊ. तर सिंपल आपण एक फ्रंट व्ह्यू घेऊन घेऊ एका युनिट सेलचा. बघा आता पार्टिकल्स आर अरेंज ऍट कॉर्नर्स. बरोबर, पार्टिकल्स कुठे अरेंज झालेले असतील? कॉर्नर्सला. सो हे पार्टिकल्स अरेंज झालेले आहेत कॉर्नर्सला आणि BCC युनिट सेल आहे. सो एक पार्टिकल प्रेझेंट असेल ऍट द सेंटर ऑफ बॉडी. काही पार्टिकल्स कॉर्नरला अरेंज होतील बरोबर आणि एक पार्टिकल अरेंज होईल सेंटर ऑफ बॉडीला. त्यानंतर पार्टिकलचे अरेंजमेंट झाल्यानंतर क्यूबिक स्ट्रक्चर असेल युनिट सेलचं. बघा आता क्यूबिक स्ट्रक्चर असेल युनिट सेलचं आणि पार्टिकलचं जे स्ट्रक्चर असतील ते असतील स्पेरिकली शेप. पार्टिकल्स हे असतात स्पेरिकली शेप. आता पार्टिकल्स बघितले तर स्पेरिकली शेप आहे आणि युनिट सेल बघितला तर क्यूबिक आहे. सो यामध्ये पार्टिकल्स अरेंज होताना काही स्पेस रिमेनिंग राहते, काही स्पेस एम्प्टी स्पेस असते आणि या एम्प्टी स्पेसलाच म्हणतो आपण व्हॉइड स्पेस. पार्टिकल अरेंज झाल्यानंतर जी स्पेस अनऑक्युपाइड असते किंवा याला म्हणू आपण अनऑक्युपाइड स्पेस. अनऑक्युपाइड स्पेस. बघा आता या स्पेसला आपण अनऑक्युपाइड स्पेस म्हणू शकतो किंवा मग व्हॉइड स्पेस म्हणू शकतो. जेव्हा पार्टिकल्सची अरेंजमेंट झाली आहे आणि रिमेनिंग स्पेस जे आहे एम्प्टी स्पेस जे आहे त्या स्पेसला म्हणतो आपण व्हॉइड स्पेस ऑर अनऑक्युपाइड स्पेस. आणि त्या व्हॉइड स्पेसचाच आपल्याला विचारलाय पर्सेंटेज किती असेल. मीन्स या बॉडी सेंटर्ड क्यूबिक मध्ये व्हॉइड स्पेसचा पर्सेंटेज किती असेल. बरोबर, आता जर आपल्याला ऑक्युपाइड स्पेस माहित असेल तर अनऑक्युपाइड स्पेस आपल्याला इझिली मिळू शकते. सो इन BCC स्ट्रक्चर मध्ये बघा आपल्याकडे डायरेक्टली अवेलेबल असेल. BCC स्ट्रक्चर मध्ये ऑक्युपाइड व्हॉल्यूम किती असेल हे आपल्याकडे डायरेक्टली अवेलेबल आहे. In BCC, occupied volume is 68%. Means total 100% space असेल त्या 100% पैकी 68% स्पेस ही पार्टिकल्सनी ऑक्युपाय केलेली आहे आणि रिमेनिंग स्पेस जी असेल व्हॉइड स्पेस जी असेल किंवा अनऑक्युपाइड स्पेस जी असेल ती असेल टोटल 32%. सो बघा आता 32% ही असेल अनऑक्युपाइड स्पेस और व्हॉइड स्पेस. कॅल्क्युलेट कशी करायची? सो 68% जर ऑक्युपाइड व्हॉल्यूम आहे सो 68% इज ऑक्युपाइड व्हॉल्यूम. अनऑक्युपाइड व्हॉल्यूम इज इक्वल टू इकडे बघून घ्या अनऑक्युपाइड व्हॉल्यूम इज इक्वल टू 100 मायनस 68 करायचं. बरोबर, अनऑक्युपाइड व्हॉल्यूम इक्वल टू 100 मायनस 68 जे की होऊन जाईल 32%. बघून घ्या आणि आन्सर मध्ये तुम्हाला 32% तुम्हाला आन्सर मध्ये मिळून जाईल.